नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडशी रिलेटेड नवीन जे नियम लागू झालेले आहेत त्याबद्दल बोलणार आहोत. हे नियम इतके चांगले आहेत ना की ज्याच्यामुळे इन्व्हेस्टरला खूप सारा फायदा होणार आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत ना एकदम सोप्या होऊन जाणार आहेत. तर त्याच्याशीच रिलेटेड आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर म्युच्युअल फंडमध्ये लोक जी काही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करत असतात ना ती अमाऊंट वेगवेगळ्या प्रकारे सेव्ह करून ते त्या फंड्समध्ये सेव्ह करतात. काही लोक 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष ही अमाऊंट सेव्ह करतात. पण एवढ्या अमाऊंट सेव्ह केल्यानंतर बऱ्याच गोष्टी पुढे जाऊन त्यांना फेस कराव्या लागतात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे काही युनिट जमा झालेले आहेत, जी काही अमाऊंट जमा झालेली आहे ती जर कुणाला गिफ्ट म्हणून द्यायची आहे तर ती गिफ्ट म्हणून देता येत नव्हती. या अगोदर तो ऑप्शन्स अवेलेबल नव्हता. म्हणजे डीमॅटमध्ये तो होता, पण विदाऊट डीमॅट जर तुमच्याकडे फंड्स असतील तर त्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर करण्यासाठी ऑप्शन्स अवेलेबल नव्हता. पण आता हा ऑप्शन्स अवेलेबल झालेला आहे. हाच तो पहिला बदल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आता कुणालाही कोणत्याही प्रकारचे युनिट्स भेट म्हणून किंवा गिफ्ट म्हणून देता येणार आहे. मग तुमच्या कोणत्याही नातेवाईकाला, तुम्हाला तुमच्या आईला द्यायचे आहेत, तुमच्या वडिलांना द्यायचे आहेत, बहिणींना द्यायचे आहेत, भावांना द्यायचे आहेत, मुलांना द्यायचे आहेत, तर हे गिफ्ट देता येऊ शकतात. म्हणजे आता जर तुम्ही पॅरेंट्स असाल आणि तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे खूप वर्षापासून, आता तुमचा मुलगा 18-20 वर्षाचा झालेला आहे, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं टॅक्स बर्डन नाही आहे, तर आता तुमच्याकडे जी काही अमाऊंट जमा झालेली आहे, समजा 10 लाख रुपये, 20 लाख रुपये, 15 लाख रुपये आणि त्यातले काही युनिट्स तुम्हाला त्याला गिफ्ट म्हणून द्यायचे आहेत तर ते देता येऊ शकतात. इवन जर तुमच्या बहिणींना किंवा भावांना जर काही गिफ्ट द्यायचं आहे, म्हणजे रक्षाबंधन, भाऊबीज ह्या गोष्टी आपल्या देशामध्ये असतात, हे सण आपण सेलिब्रेट करतो आणि यावेळेस आपण काय करतो तर कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करतो, म्हणजे त्यांना पैसे देतो. पण त्या पैसे दिल्यानंतर ते पैसे काय होतात तर खर्च होऊन जातात, म्हणजे त्याची काही सेव्हिंग होत नाही किंवा काही होत नाही. पण त्या व्यतिरिक्त त्यांना असं काही तुम्ही गिफ्ट देऊ शकता की जे त्यांना लाईफ लॉंग चालत राहील. म्हणजे दर रक्षाबंधनला, भाऊबीजेला याच्याशी रिलेटेड मी ऑलरेडी एक व्हिडिओ केला होता की तुम्ही अशा प्रकारे बहिणींसाठी एक SIP देऊ शकता. पण आता तो ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल झालेला आहे की जर त्यांच्याकडे त्यांचा फोलिओ नंबर असेल तर तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून तुमचे युनिट्स देऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे 1000 युनिट्स आहेत किंवा 10,000 रुपये फंडमध्ये जमा झालेले आहेत, त्यातले 2,000 रुपयाचे युनिट्स तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत गिफ्ट म्हणून, तरीसुद्धा तुम्ही देऊ शकता. हे बहीण भावाला देऊ शकते, भाऊ बहिणीला देऊ शकतो किंवा कोणत्याही नातेवाईकाला आपण अशा प्रकारचं गिफ्टिंग देऊ शकतो. पण त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला त्यांची KYC करणं गरजेचं आहे. जर त्यांच्याकडे KYC नसेल, म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स आपण देणार आहोत, आधार कार्ड, पॅन कार्ड, ते व्यवस्थित मॅच झालेले असायला हवेत, आधारला लिंक असायला हवेत, दोन्ही पॅन आणि आधार लिंक असायला हवं, तरच ह्या गोष्टी शक्य आहेत. यानंतरचं दुसरी जी समस्या होती ना ती म्हणजेच टॅक्स. म्युच्युअल फंडवरती टॅक्स लागतो, म्हणजे कधी लागतो जेव्हा तुम्ही रिडम्शन करणार तेव्हा. आता मी 10 वर्ष भरतोय, 15 वर्ष भरतोय, 20 वर्ष SIP करतोय आणि या SIPतनं एक चांगला कॉर्पस तयार झालेला आहे. आणि आता हा कॉर्पस जेव्हा तयार होतो आणि जेव्हा ते मी रिडीम करायला जातो ना त्याच्यावरती मला 12.5% आत्ताच्या टॅक्स रेटनुसार 12.5% टॅक्स लागतो. यालाच म्हटलं जातं लॉंग टर्म कॅपिटल गेन. म्हणजे जी काही तुम्हाला गेन झालेला आहे त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स लागणार आहे. आता जर हा टॅक्स मला वाचवायचा आहे आणि हा मला सेव्ह करायचा आहे तर तुम्ही काय करू शकता की तुमच्याकडे असलेले जे काही युनिट्स आहेत ना ते तुम्ही आता ज्याला टॅक्स लागत नाही, ज्याचं इन्कम हे टॅक्सेबल नाही, अशा व्यक्तीला तुम्ही ते गिफ्ट म्हणून देऊ शकता. आता त्याच्यामध्ये तुमचा मुलगा नुकताच 20 वर्षाचा झालेला आहे आणि त्याला तुम्ही ते गिफ्ट म्हणून दिलं तर त्याचं तर ऑलरेडी कुठल्याही प्रकारचं टॅक्सेशन नाही आहे, कमाई नाही आहे. त्याला जर तुम्ही ते गिफ्ट म्हणून दिलं तर त्याच्यावरती टॅक्स आता लागणार नाही, म्हणजे तुमचा थोडाफार तरी अमाऊंटचा टॅक्स हा सेव्ह होणार आहे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे. बऱ्याच वेळा काय व्हायचं की कोणाला जरी गिफ्ट द्यायचं असेल ना तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं, म्हणजे आता मला माझ्या बहिणीला गिफ्ट म्हणून मला पैसे द्यायचे किंवा युनिट्स द्यायचे तर ते युनिट्स देता येत नव्हते. तर त्यासाठी काय करावं लागायचं, अगोदर ते रिडीम करावे लागायचे. रिडीम म्हणजे पैसे विड्रॉ करायला लागायचे आणि त्याच्यावरती टॅक्स लागायचा, कारण की लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये जर ते येत असेल तर त्याच्यावरती टॅक्स भरावा लागायचा, एक्झिट लोड लागायचा आणि त्यानंतर ते पैसे मला मिळायचे. त्याच्यानंतर मी नवीन पर्चेसिंग करणार, तिच्यासाठी नवीन पर्चेसिंग करणार, नवीन युनिट्स किंवा नवीन NAVने. म्हणजे 10 वर्षापूर्वी जेव्हा ते युनिट्स घेतले होते त्यावेळेस त्याचा प्राईस होती 31 रुपये, आता त्याची प्राईस आहे 45 रुपये समजा. तर
जेव्हा मी नवीन परचेस करेल बहिणीसाठी त्यावेळेस ते 45च्या रेटने मिळणार आहे तिला, ना की 31 रुपयाच्या रेटने मिळणार आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम होत होता, तर आता तसा प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा बदल म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये झालेला आहे आणि त्याचा खूप चांगला इफेक्ट आता लॉंग टर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याच्यामुळे बऱ्याच गोष्टी शक्य होणार आहेत. म्हणजे ज्या लोकांना असं वाटत होतं की म्युच्युअल फंड आपण नको सुरू करूयात, काहीतरी दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करूयात, तर अशा लोकांसाठी आहे ना, त्यांचे आई वडील किंवा त्यांचे बहीण भाऊ आहेत ना, अशा प्रकारे त्यांना गिफ्टिंग देऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकतात. यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे जॉईंट होल्डर. बरेच लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ॲज अ जॉईंट होल्डर, म्हणजे हजबंड वाईफ दोघे जॉईंट होल्डर असतात. आणि मग त्यांच्यातला एकाला जर मला विड्रॉ करायचं आहे, की नाव काढून घ्यायचं आहे किंवा नाव जोडायचं जरी असेल ना, तर त्याच्यासाठी खूप सारा पेपरवर्क लागायचा. पेपरवर्क म्हणजे फिजिकली पेपरवर्क मला खूप सारे करावे लागायचे. पण आता ते पेपरवर्क तुम्हाला ऑनलाईन झालेले आहेत. म्हणजे त्याच्यासाठी तुमचं पेपरवर्क जे आहे ते खूप कमी झालेलं आहे. ऑनलाईन ही प्रोसेस ॲक्टिव्ह झालेली आहे. तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे काही म्युच्युअल फंड्समध्ये एक्झिट लोड लागायचा. आता तो एक्झिट लोडही कोणत्याही म्युच्युअल फंड्सवरती लागणार नाही. म्हणजे जर तुम्ही कधी पैसे विड्रॉ करताय तर त्याच्यावरती एक्झिट लोडसुद्धा लागणार नाही. ह्या बऱ्याच स्कीममध्ये प्रत्येक स्कीमच्या नुसार एक्झिट लोड हा वेगवेगळा असतो. त्यानुसार आपल्याला ते पाहून तुम्हाला चेक करावं लागेल. यानंतर चौथा महत्त्वाचा बदल जो खूपच महत्त्वाचा आहे तो म्हणजे नॉमिनी. या अगोदर नॉमिनी हा एक फक्त केअरटेकर असायचा. म्हणजे तो त्याच्या अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर व्हायचे. पण यामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी पुढे व्हायच्या. म्हणजे जर ज्याचा म्युच्युअल फंड आहे, ज्याची इन्व्हेस्टमेंट आहे आणि तो जर हयात नसेल तर त्याच्यानंतर त्याच्या नॉमिनीला ते पैसे ट्रान्सफर व्हायचे. पण त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठी प्रोसेस करावी लागायची आणि खूप सारे पेपरवर्क करावे लागायचे. पण आता ही प्रोसेससुद्धा ऑनलाईन झालेली आहे. आणि अगोदर नॉमिनी हा फक्त केअरटेकर असायचा. म्हणजे त्याच्यावरती त्या फंडवरती घरातल्या इतर सदस्यांचा पण हक्क असायचा, कारण की तो फक्त केअरटेकर होता. पण आता ह्या नवीन प्रणालीमुळे किंवा नवीन नियमामुळे जो नॉमिनी तुम्ही ॲड करणार आहात तो परमनंटली त्या फंडचा ओनर असणार आहे तुमच्या नंतर. त्यामुळे बऱ्याच ज्या काही कोर्ट केसेस व्हायच्या पैशांवरनं किंवा वादविवाद व्हायचे पैशांवरनं ते आता यापुढे होणार नाहीत किंवा त्यांची संख्या जी आहे ती कमी होणार आहे. कारण की नॉमिनीज हा आता फंडचा ओनर असणार आहे तुमच्या नंतर, जर तुमची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये असेल तर. आता जे लागू झालेले नियम मी तुम्हाला सांगितले त्यामध्ये काही कंडिशनसुद्धा आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली कंडिशन्स म्हणजे मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कोणालाही गिफ्ट देऊ शकता. तुमचे युनिट्स कोणालाही गिफ्ट देऊ शकता. तुम्हाला भावांना द्यायचे, बहिणीला द्यायचे, आईला द्यायचे, वडिलांना द्यायचे, हे तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. पण एकदा गिफ्ट म्हणून दिल्यानंतर तुम्हाला ते रिव्हर्स करता येत नाही, म्हणजे अंडू फॅसिलिटी नाही. एकदा त्याच्या अकाउंटला ती अमाऊंट ट्रान्सफर झाल्यानंतर किंवा ते युनिट्स ट्रान्सफर झाल्यानंतर तुम्हाला ते रिव्हर्स करता येत नाही एनी कंडिशन्सवरती. म्हणजे तुम्ही सांगाल की तुमच्याकडनं चुकून झालं किंवा काही झालं तर हे करता येत नाही. त्यामुळे युनिट्स ट्रान्सफर करण्या अगोदर सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा आणि मगच तुम्ही तुमचे युनिट्स ट्रान्सफर करा किंवा ती अमाऊंट ट्रान्सफर करा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमचं जॉईंट होल्डर अकाउंट असेल आणि तुम्हाला कोणाला तरी गिफ्टिंग करायचं आहे, युनिट्स कोणाला तरी गिफ्ट द्यायचे आहेत, तर तुम्हाला सेकंड जॉईंट होल्डरची सुद्धा परमिशन लागेल आणि त्या परमिशन्स नंतरच तुम्हाला ते युनिट्स ट्रान्सफर करता येतील. आता ही प्रोसेससुद्धा एकदम इझी आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला OTP येणार, OTP व्हेरिफिकेशन व्हायचं, म्हणजे आपण प्रोसेस करायची, ऑनलाईन प्रोसेस करायची. प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला OTP पाठवला जातो. OTP टाकल्यानंतर ती ऑनलाईन प्रोसेस कंप्लीट होते. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला हार्डली फक्त 2-3 मिनिटच वेळ लागेल आणि त्याच्यामध्ये तुमची ही प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. त्यामुळे ही प्रोसेस जेवढी सोपी आहे ना तेवढी विचार करणारी सुद्धा आहे. कारण की ज्या गोष्टी आपण करणार आहोत ना त्या लगेच न करता त्याच्यावरती विचार करा की आपण कुणाला ट्रान्सफर करतोय, किती अमाऊंट ट्रान्सफर करतोय आणि त्यानंतरच करा. कारण की एकदा तुम्ही OTP सेंड केला किंवा OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तो अंडू करता येत नाही, ती प्रोसेस थांबवता येत नाही, ती प्रोसेस कंप्लीट होणार आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे नियम सेबी आणि MFI लागू करत असते. म्हणजे बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करताना आहे ना बऱ्याच गोष्टींची भीती असते की आपले पैसे बुडतील का, आपले पैसे काय होतील, कशा प्रकारे इन्व्हेस्ट केले जातील, कुठे जातील, उद्या आपल्याला ते पैसे मिळाले नाही तर काय होईल. तर त्या लोकांना घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. म्युच्युअल फंडवरती सेबी आणि MFIचा कंट्रोल असतो आणि जे काही पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करतात ना ते पूर्णपणे मॉनिटर केले जातात. त्याच्यामध्ये तुमचा 1 रुपयाचाही
गैरव्यवहार होणार नाही आणि अजूनपर्यंत झालेला सुद्धा नाही आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना एवढे काही घाबरून जाण्याची गरज अजिबात नाही. पण तरीसुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्या फंडमध्ये करतोय त्या फंडबद्दलच्या पूर्ण डिटेल्स आणि कागदपत्र वाचून मगच त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि त्याचबरोबर तुमची रिस्क कॅपॅसिटी किती आहे ते सुद्धा पहा. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.